सर हे हा चेंज सांगितलं. आता तुम्हीच माझं चेंज करा असं म्हणून त्याने अंग बेडवर टाकला. कॉस्ट्युमची टीम याची पॅन्ट काढते. म्हटलं मी हलणारच नाही, तुम्ही काय करायचे ते करा. एक उघडा डायनोसॉर असा. कॅन्टीन मध्ये आम्ही चहा प्यायला बसल्यावर खूप वेळ झाला, आता उठा असं म्हणून जिथून उठवायचे. एवढा उसळ गडकरीचा खायचा यार, टेस्टी. पैसे नसायचे ना तेव्हा, वर्षात चटणी बनवायचा आणि आम्ही पाव घ्यायचो. तेव्हा कॅन्टीन मधलं उरलेलं जेवण प्रेमाने जेवू घालायचे इथले सगळे वेटर्स आणि सगळे. पण एक वेळ अशी होती, पण बाबा खूप काळ नाराज होता विजू दादांमध्ये. सॉरी मी हा विषय बोलतोय, आय एम सॉरी. इकडे पण माझं असं झालं की ह्याला उभा फाडू काही मी. अभिजित पानसे मध्ये पडला म्हणून हा वाचला. कुणी ना कुणी मराठीतला सुपरस्टार दिसायचा. आम्ही स्ट्रगल करणारे ऍक्टर्स होते, कळलं ना इतकं प्रेमाने बोलायचे. म्हणजे कधी असं माज नाही असं सगळं. पण तो गुण तुझ्यात नाही कधी उतरला का? ते जाऊ देत. हे बघ सगळ्या फोटोज मध्ये राजबिंडा आहे बघ. हा राजबिंडा, हा राजगेंडा. रिनोव्हेट होत होतो त्यावेळेला कुठल्या तरी प्लॅन मध्ये असं होतं की हा कट्टा नसावा. आज एक मोठा सिनेमा या कट्ट्यावरच्या पोरांचा येतो. गडकरीची ओळख माहितीये ना, रंगीबिरंगी पडदा आणि इतकाच रंगीबिरंगी विजू माने. मी तो किस्सा सांगतो. या खांबाला कुशल आपटला होता. अडकन जाऊन त्याचे आपण हे अंधारात. पुढचे सगळे दात दाखव, हे सगळे खोटे आहेत. पूर्ण रक्ताने पूर्ण भरलं होतं, पिळला असता इतका भरला होता. 40 मिनिटांपर्यंत लोकांना कळलं पण नाही की असं काहीतरी झालंय. खूप क्षण आम्ही घालवलेले आहेत अनेक एकत्र. हे आता बांधलंय म्हणून आता याच्यावर बसून हो. दिवसभर बसलेलं असं पडलेलं असं. तेव्हा हे रेलिंग नव्हते. मी आणि सुनैना कायम या कट्ट्यावर बसायचो. 37 तलाव आहेत ठाण्यात. ते आता हळूहळू त्याचं जतन होत आहे. पण प्रशासनाने खूप छान हे सगळं रचनात्मक केलेलं आहे. स्ट्रगलर आल्यावर आपण सिनेमा करूयात ना सर. त्या सिनेमासाठी मी बारीक झालो होतो सर. आपण पुढच्या प्रश्नाकडे. त्यावेळेला विजूदादांच्या एकांकिका मी त्या खिडकीत उभा राहून अशा बघायचो. तुम्हाला कुठल्या रंगमंचावर काम करायला मजा येते? सगळेजण गडकरीच नाव घेतात. प्रयोग लागतो ना ठाण्यामध्ये, तर सांगतात की काशीनाथला नको येऊ, गडकरीला हे बघायला. हा. इथे जादू आहे. ठाणा बदललं एवढं मात्र नक्की. बाहेरनं गोविंद रोड आता अंबरनाथ वांगणीवर नाही येऊन इकडे राहायला लागले. अंबरनाथ वांगणी काय? अलका कुबल इथे राहायचे पहिले या बिल्डिंग मध्ये. काय बोलतो? त्यावेळेला बाबाकडे फक्त पैसे असायचे आणि बाबाकडेच फक्त गाडी होती. माझ्या बापाची गाडी असल्यासारखाच मी त्याच्यातनं नाच केलाय. तर कुशलने अशा पद्धतीने टी वाव, शर्ट ते कायम त्याचं व्हाईट टी शर्ट. येस. पाणीपुरी खाल्ल्यानंतर जर सुकापुरी मिळाली नाही तर मी आंदोलन करेन. आंदोलन. मद्य खाणं शास्त्र असतं. ठाण्याच्या 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेव. ठाणं, खाणं आणि विजू मानव. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या माझ्या शहराची गोष्ट या शोच्या निमित्ताने आपण आलेलो आहोत आज आपल्या ठाण्यात. आपलं ठाणे यासाठी कारण मी सुद्धा एक ठाणेकर आहे आणि या ठाण्याला खूप वर्षांचा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक वारसा दोन्हीही लाभलेला आहे. अर्थात आजच्या एपिसोडमध्ये सगळं ठाणं जरी आपण फिरणार नसलो तरी जे सेलिब्रिटी आपल्यासोबत आहेत ते तगडे आहेत आणि ते आपल्याला फिरवणार आहेत ठाण्यातले काही त्यांच्या जिव्हाळ्याचे जे स्पॉट आहेत ते. तर ते आहेत आतमध्ये. आपण आतमध्ये जाऊया आणि कनेक्शन मी मध्ये थोडं थांबून तुम्हाला सांगेन की आपण नेमकं आज काय पाहणार आहोत. तर आपण आलेलो आहोत गडकरी रंगायतनला, जे ठाण्यातला हॉट आणि हिट स्पॉट आहे, जिथे सगळे कलाकार घडलेले आहेत मराठी इंडस्ट्रीतले. चला. हे आहे गडकरी कट्टा आणि गडकरी कट्ट्यावरच खरं तर आपला एपिसोड रंगणार आहे. ते सगळेजण आपली आत वाट बघत आहेत आणि या गडकरीशी आम्हा सगळ्यांचंच खूप छान कनेक्शन आहे आमच्या ठाण्यातल्या या गडकरी रंगायतांसोबत. तर ते सगळे आत आहेत. चला जाऊया, बघूया. अरे स्वतःचेच काय फोटो बघताय? जुन्या आठवणी आहेत. हा? जुन्या आठवणी. Of course. अरे भाई, जिथे सुरुवात केली तिथे यायचो स्टडी करायला. आज तिकडे फोटो लागलेत. आणि मोरे. ज्या कॅन्टीन मध्ये आम्ही चहा प्यायला बसल्यावर खूप वेळ झाला, आता उठा असं म्हणून जिथून उठवायचे.
त्या कॅन्टीन मध्ये आता आमचेच फोटो लागलेत. पण तुला एक गंमत पण सांगतोय कॅन्टीनची. आम्ही रात्री 1:30-2:30 वाजता जेव्हा आम्ही एकांकिका स्पर्धा वगैरे संपवून जेव्हा गडकरी कट्ट्यावर यायचो की सगळ्यांना टाटा बाय बाय एकत्र सगळे इकडनं डिस्पर्स व्हायचं, तेव्हा कॅन्टीन मधलं उरलेलं जेवण आम्हाला प्रेमाने जेवू घालायचे इथले सगळे वेटर्स आणि सगळे. हेमंत दादा इथलं कॅटरर होतं ते आपल्यासाठी पावभाजी आणि चटणी द्यायचा. इतकं पैसे नसायचे ना तेव्हा, तो वर्षात चटणी बनवायचा आणि आम्ही पाव घ्यायचो. फ्री चटणी आणि पाव घ्यायचो. आणि आजही ती आठवण विसरली जाऊ नये म्हणून त्याची बायको हेमा त्याला घरात उरलेलं जे अन्न असेल त्याच उरलेल्या अन्नावर पोचलोय मी. मला गडकरीचा एक किस्सा सांगायचा आहे. आम्ही सिनेमा केला होता, एक होता काऊ. आणि गडकरीचा वडा उसळ एवढी फेवरेट डिश ना माझी, वडा उसळ गडकरीचा खायचा यार, टेस्टी. आणि मी कधीही इथे आलो की ती डिश घ्यायचो. इथेच बसलो होतो ह्या टेबलवरती आणि मागवली, ते वडा उसळ आला आणि मी खाणार, पाव मागवले आणि खाणार. तेवढ्यात आमचा एक मित्र अभिजित केंडे नावाचा तो आला आणि तो म्हणाला की मग विजूच्या पिक्चरची वाट लावलीस ना पूर्ण, तू पहिलाच घास होता रे. मला कळलं, एडिटला बघितलं तुझं परफॉर्मन्स. स्पृहा जोशीने कच्चा खाल्लाय, तुला कच्चा खाल्लाय, एका लुक मध्ये उडवलाय. अरे अपॉर्च्युनिटी मिळते नशिबाने, विजूने तुला घेऊन एवढी रिस्क घेतली होती आणि तू वाटोळं केलंस त्याच्या पण करिअरचं. तुला सांगतो खूप बोलला, खूप बोलला. आणि ना तो आणि योगेश दीक्षित, मी एकही घास खाल्ला नाही रे त्याचा. तो म्हणाला हवं तर योगेश दीक्षितला विचार. मग मी यांना फोन केला, योगेशकडे जायचंय. योगेश दीक्षितकडे गेलो तर त्याच्या घरी जेवणाला गेलो होतो रे. पहिला घास मोडते न मोडते त्याने सुरुवात केली, स्पृहाने कच्चा खाल्ला तुला. आणि हे समोर रे, हे समोर. नाही एवढं पण नाही ते म्हणजे चांगलं झालंय कुशा तुझं. आणि माझा एकदम मॉरलच गेलं रे. त्याच्या पुढची 2 वर्ष माझा कॉन्फिडन्स बिल्ड कसा करायचा ते यांचा टास्क चालू होता. पण त्याच पिक्चरसाठी याला बेस्ट ऍक्टर मिळाला, त्याच सिनेमात. सो माझी एवढी आठवण आहे ह्या कॅन्टीन बरोबर. वडा उसळ आला की मला ते आठवते की माझ्या कॉन्फिडन्सची आई माही त्यांनी केली होती. तो वडा उसळ त्याला द्यायला पाहिजे, तू गप्प राहिला. एक बरं काय वाटलं की आम्ही नेहमी आता महाराष्ट्रात जेवढे लोक ओळखतात तेवढे लोक आम्हाला गडकरी कट्ट्यावरची पोरं म्हणूनच ओळखतात. आणि आता जे कॅन्टीन चालवतात संजय, जे कोणी चालवतात आमचे मित्र संजय पाटील, आणि त्यांनी आता अजून सोबतीला कोणीतरी घेतले, त्यांनी याचं नाव गडकरी कट्टा ठेवलं ना, हे मला जाम आवडलं. कारण या गडकरी कट्टा ह्या शब्दांशी आमचे इमोशन्स जोडलेले आहेत. म्हणजे इथल्या खाण्यावर आम्ही घरापेक्षा जास्त वेळ इथे असायचो, बरोबर, घरी नसायचो. इथल्या खाण्यावरच आमचं जे काही शरीर घडलंय ते इथल्या खाण्यावर घडलंय. त्यामुळे या गडकरी कट्टा ह्या शरीर आणि संस्कार इकडचेच आहे, सगळं इथलंच आहे. त्यामुळे हे आमचं एक घरच आहे. सो खूप बरं वाटलं मी गडकरी कट्टा असं नाव ठेवलं. आणि प्लस आपल्या घरात कसे आपले फोटो आपण आपल्या दिवाणखान्यात बेडरूम मध्ये असतात, तसे आमचे फोटो इथे आहेत. ते बघून तो बघतो माझा फोटो, तुमचा एकदम विचारवंत वाटतोय पण फोटो. वाटतोय पण म्हणजे मी आहे. हा कोण आहे? दत्तू बरोबर त्याचा भाऊ दिसतोय तो. दत्तू मोरेचा मोठा भाऊ आहे. हा सत्तू मोरे. ते जाऊ देत. हे बघ सगळ्या फोटोज मध्ये राजबिंडा आहे बघ. हो हा राजबिंडा, हा राजगेंडा. पण दिसतो ना तो बाबा, तू थोडा त्याच्यासाठी मी जायतो. नाही पण खूप सुंदर गेलं. आणि कट्ट्यावरची मुलं ही वाया जात नाहीत याचं उदाहरण म्हणजे आहे. आज मला वाटतं 20-25 वर्ष जर तुम्ही मागे 20 वर्ष वगैरे साधारण मागे गेलं, 25 वर्ष मागे गेलात सहज तर ते दिवस आणि आत्ताचे दिवस, कारण मीच आता मला वाटतं कुशल तुझ्याशी किती बोलले ना, वर्षांनी आपण किती भेटतोय. हो. आणि म्हणजे आपण तुला वेळच नव्हता मध्ये. पण तुला तर सांगू, ते दिवस आणि या दिवसात एवढाच फरक आहे की आता बरं काम, बरे पैसे, बरे कपडे, गाड्या आलेत, बाकी आतलं सेमच आहे. आणि ते तसंच राहायला हवं. बिजू तू काहीतरी आठवतोस काय ते शेअर करावं? हा म्हणजे गडकरीच्या ह्याच कट्ट्यावर जेव्हा या कॅन्टीन मध्ये बसायचो आणि तेव्हा जे स्वप्न होतं की यार आपण एकदा असे झळकलं पाहिजे, आपला सिनेमा असला पाहिजे. आणि आता ते आठवलं की आमच्या चौघांचा मिळून या कट्ट्यावर आमच्या चौघांचा मिळून एक सिनेमा अगदी 30 दिवसांनी पडद्यावर, मोठ्या पडद्यावर, जे स्वप्न ह्याच कट्ट्यावर बसून कधीतरी व्हायला पाहिजे यार आयुष्यात आपलं एकदा तरी नाही, आता झालंय ते आणि ते आता दिसणार. तर ज्या वेळेला मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा या सिनेमाचं मामाच्या गोव्याला नाव बघू ना,
त्यावेळेला मला गडकरीचा कट्टा निश्चित आठवतो. येस एवढं इमोशन. माझं आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटकातलं पहिलं काम मला इकडे मिळालेलं ह्या कॅन्टीनमध्ये. माझे इंटर कॉलेजमध्ये माझी एकांकिका मला मेडल मिळालेलं ॲक्टिंगचं आणि तो परफॉर्मन्स बघायला अतुल परचुरे आलेला फायनलचा. आणि त्याच्यानंतर तो मला म्हणाला की मी ह्या तारखेला गडकरीला येणार आहे, तू ह्या तारखेला गडकरीला ये या वाजता. तर मी आलेलो गडकरीच्या तो नाटक संपलं, तो उतरला, मला बोललं चल कॅन्टीनमध्ये आलो. तर ह्या खुर्चीवरती वंदना गुप्ते आणि लताबाई नार्वेकर बसलेल्या. तर हा अतुल परचुरे घेऊन आला मला, हे वंदना हा बा, हा मी सांगितलं ना तो, हा तू लताबाई हा बघा, हा 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 कुठल्या नाटकासाठी. तर लताबाई म्हणाल्या की हे बघ चार चौकीमध्ये आता सुनील बर्वेचं जरा बिझी आहे, तर त्याची रिप्लेसमेंट तू करशील का. तर मला असं आलं, आई शपथ, चार चौघी आणि वंदना गुप्ते, दीपा लागू, आसावरी जोशी आणि ह्यांच्याबरोबर मी काम करायचं. म्हणाले करशील का. हा करणार. आणि मला मिळालं आणि मी झालो व्यावसायिक नट झालो मी. तुम्हाला माहिती ह्या व्याच्यामुळे. ह्या तलावाच्या पलीकडे जुनं तलावपाळी होतं ना आपला, कट्टा होता, त्याच्या मागे बसायला म्हणून एक असे सिमेंटचे ते हे असायचे, बाकडे सिमेंटचे. तर त्या बाकड्यांवर बसून इथे राम गणेश गडकरी हे जे आपण वाचायचो आणि असं स्वप्न बघायचो की यार एकदा इथे परफॉर्मन्स करायची वेळ आपल्यावर आली, एकदा फक्त. तो मखमली पडदा, गडकरीचा पडदा, तो असा रंगबिरंगी आणि तो त्याच्या पलीकडे आपण आहोत. एकदा तो परफॉर्मन्स करायची वेळ आपल्यावरती यावी आणि यार आज हे दिवस आहेत आपल्याकडे. रिहर्सल हॉलच्या इथे जाऊ, खूप स्टेजवर पण बघू, जमलं तर स्टेजवर पण राहून. आता आमच्या आठवणीमध्ये ही एक आठवण आहे. म्हणजे आता इथे दिसत असेल ही तिकीट खिडकी आहे, बॉक्स ऑफिस आपण म्हणूया. पण आम्ही ज्यावेळेला या कट्ट्यावर असायचो त्यावेळेला इथे हे नव्हतं, तिकीट खिडकी त्या बाजूला होती आणि इथे ना बाकडे असे ठेवलेले असायचे. आणि ही जी जागा आहे ही आमची एकांकिका वाचन, आमचा टाइमपास, चर्चा, वर नाटक पाहून आलं तर त्या नाटकाचं लाईव्ह समीक्षण, त्या नाटकाची चिंध्या काढणं, कौतुक करणं, सगळे इथे या कट्ट्यावर व्हायचं. अनेक जी नाटकं आहेत, म्हणजे ज्या नाटकासाठी आमच्या ओळख तयार झाली एकांकिका स्पर्धांमध्ये, केस नंबर 49, तर त्याच्या एकांकिकेचं पहिलं पान आणि स्क्रिप्ट म्हणून तेच पान कायम राहिलं. म्हणजे त्याच्या पुढचं पान आलंच नाही. एकांकिका झाली आणि ती गाजली सुद्धा, ती इथे लिहिली गेली, या इथे. ते पानं इथे लिहिलं गेलं आणि आमची ती नंतर एकांकिका खूप गाजली. तर अशा खूप आठवणी खूप आहेत. लाटकरची पण आठवण. काय शिरीष लाटकर म्हणजे लेखक शिरीष लाटकर, म्हणजे ज्यांना डेली सोपचे व्यासमुनी म्हणतात. शिरीष आठवण. तर शिरीष लाटकर हा त्यावेळेला आमच्या सगळ्यांमध्ये बरं बसलेला होता. आणि त्यावेळेला पेजर नवीन आले होते, मोबाईलच्या आधी पेजरचा जमाना होता. तर नवीन पेजर आणि ते इथे लावून फिरणं, मग तेवढ्यासाठी पोट असून सुद्धा तो इन करायचा. तर तो पेजर दिसला असं असायचं पेजर. हा दिसला पाहिजे आणि चालतानाही तो असा चालायचा. पेजर फोर लाईनरचं मोठं. तर आणि एक मी शिरीष आता बसलाय आणि आता तू एक मेसेज आल्याचा आवाज काढला, मेसेज आला असं आला वगैरे, हा बोलतो कसं आहे टू आणि असा पळून गेला. आई बघितलं पण नाही इथे फोन पीसीओ, कारण मेसेज आला की तिकडे जाऊन फोन करायचा ना, बघितलं पण नाही गेला आणि येताना असा आला परत. आता तुझं काय आता काय आलं शिर्या. अरे पोलिओचा मेसेज. पेजर त्याच्याकडे एकट्याकडे होतो, एवढा शो ऑफ करायचा ना पेजर फोर लाईनर. आणि 6 महिन्यात ते पेजर बंद पडलं. एक मला आता वाटतं की ह्या तिकीट बारीवरती, ह्या तिकीट घरावरती आम्ही आपल्या नाटकाला आपण बघतो ना की हाऊसफुलचा बोर्ड लागतो, किती भारी वाटतं.
तर आम्ही अशी नाटकं करत 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 आलो. आज आपला जो सिनेमा येतोय एक दिवस आत्ता 31 जुलै पासून अशाच एका तिकीट बारीवर आपल्या सिनेमा हाऊसफुल सगळ्या एका नाही सगळ्या. सगळीकडे कसं आहे ना आयुष्य यार. हे, कुशलची आठवण पण याच च्यातली आहे. हो हो इथे एकांकिका स्पर्धा इकडेच त्याला अभिनय गवसला. हा इकडे ऍक्च्युली तर इथे एक एकांकिका स्पर्धा होती आणि जनरली इथल्या एकांकिका स्पर्धा मी फॉलो करायचो की काय नवीन. आणि याच्या एकांकिका स्पर्धेतच तो किस्सा घडलेला की हा गडकरीच्याच या विंगेतून गेला आणि त्याची या विंगेतून एंट्री होती. त्याने ब्लॅकआउट नंतर एंट्री घेतली आणि लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर पूर्ण एकांकिका त्याने टॉवेल एक देऊन तो टॉवेल हळूहळू लाल होत गेला कारण त्या मागून धावताना खांबावर आपटून त्याचे हे 4 दात लाईट तुटले होते आणि तरी त्याने पुढचे 35 मिनिटं अख्खी एकांकिका लोकांना न कळून सादर केली आणि काहीच रक्ताचा टॉवेल होता. आणि मग मोजक्या 10-12 जणांनाच कळलं की त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. बाकी प्रेक्षकांना कळलंच नाही की त्याने अख्खी एकांकिका तशी सादर केली. तरी त्याला प्राइज दिलं नव्हतं म्हणून मी जाम भांडलो होतो. आता जाऊ देत त्यांच्याबद्दल मी नाव नाही घेत पण त्यांना खूप ऑलरेडी शिवाय पडलेले आहेत. पण आज त्यांचे दात यांनी कशात घातले. खरंच पण हे महत्वाचं हे पण म्हणजे बघ ना त्यावेळेला तसं विजू दादांबरोबरची ओळख कशी होती माझी. विजू म्हणजे हे डिरेक्टर आहेत ना विजू दादांच्या एकांकिका हे जे काय आमचं स्ट्रगल आहे. मग त्यावेळेला विजू दादांच्या एकांकिका मी खिडकीत उभा राहून आपल्या ह्याच्या कॉलेजच्या एकांकिका व्हायच्या नाही का ते खिडकीत उभा राहून अशा बघायचो. गडकरीला असं मागून पळून जाऊन त्या विंगेतनं बघायचो एकांकिका. काळी होती नक्की एक वगैरे मी अशा बघितलेल्या एकांकिका आहे. आणि त्याचे हे दिग्दर्शक मला हे माहित होते विजूमान. आणि तेव्हा विजू दादा माझ्यासाठी भांडले होते की त्या पोराला का नाही दिलं ते सोडून टाका तुम्ही त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. आणि तेव्हापासनं एक इतका खंबीर आधार एक माणूस आपल्या पाठीशी इतका खंबीर उभा राहतो यार. सो तो आहे विजू माने जो आमच्या पाठीशी खंबीर उभा राहतो. आणि मग तेव्हापासून आतापर्यंत पिक्चर करेपर्यंत तो माणूस आहेच कायम सोबत आमच्या. आणि गडकरीवरून आम्ही प्लॅन करायचो पिकनिकला जाण्याचे. तर ते काय आणि गोव्याचा प्लॅन खरंच आम्ही खूप वेळा केला आणि आमचं खरं सांगतो या पिक्चरच्या आधी आमचा एकही गोवा म्हणजे याआधी तुम्ही गोव्याला एकत्र वेगवेगळे सिनेमा गेला. पहिल्यांदा ज्यावेळेला आम्ही एकत्र सिनेमाच्या शूटच्या निमित्ताने गेलो. आता प्रेक्षकांच्या कृपेने आम्ही कदाचित त्याचा सक्सेस सेलिब्रेट करायला निश्चित पण धमाल आली सक्सेस असेल. सेलिब्रेट करायला गोव्याला जायचं ना. पुन्हा एकदा प्लॅनिंग गडकरीच्याच कट्ट्यावर होते. म्हणजे मिळणार पक्का आहे. मला आणखी गोव्याला समोर ना भावेंचा बंगला आता त्यांचा खूप मोठा बांधलाय. त्यांचा आधी जुना बंगला होता. मग विजू नेहमी आम्ही बसत करतो त्या बघतो तर फार कमी बंगले होते. तिथे ते डॉक्टर होते मॅडम त्यांचा बंगला होता आणि इथे करंदीकरांचा आणि इथे यांचा भावेंचा. ते इथेच ना आता आम्ही इथे बसून मान्य नाही एक दिवस असा बंगला पाहिजे असा बंगला पाहिजे. आणि मला आज खूप सांगायला बरं वाटतंय की आज मानेचा बंगला आहे लोकपूरमध्ये स्वतःचा. कुठे लोकपुरामध्ये मी राहतो. छोटा आहे वरचा पण आम्ही घेतलाय खाली तो त्यांनी टेरेसवर अतिक्रमण केलंय खरं तर. आम्ही स्पेशल हे पण मागत होतो की तिथून उतरायला आणि चढायला एक जिना वेगळा करा. पण ते त्यांच्या नसला तर आम्ही तिकडे जाऊ. आम्ही आमचा तिथे जाऊन जगत जाऊ. पण त्यांच्या बायकोने ती हे मान्य नाही केली. पण तिथल्या खरंच खूप आठवणी आहेत. बाबाजी पण मला वाटतं बाबा आपण वळण नावाची एकांकिका इथे प्रॅक्टिस केली होती ना तेंडुलकरांची. आणि मी यांच्या एकांकिका म्हणजे मी परवा पण आपल्या ग्रुपवर चर्चा आली की कॉकी पॉपीची गोष्ट तुम्ही करायचं. गजेंद्र अहिरेंनी लिहिलेली एकांकिका डिरेक्ट केली. आणि मी कधीच ती एकांकिका केली नाही पण ह्यांची एकांकिका पाहून मी पाहायचो खूप या रिहर्सल हॉलमध्ये. त्यांची एकांकिका पाहून मला त्यातले डायलॉग पाठ होते. तर परवा मी ग्रुपवर डायलॉग टाकला होता याने फोटो टाकला तुला तर मी त्या एकांकिकेतले डायलॉग टाकला मग यांनी पुढचं टाकलं आणि मग पुढचं अरे काय तुला आठवतंय. आणि ते पहिले एकांकिका ज्याच्यात मला पहिल्यांदा अभिनयाचं पारितोषिक मिळालं RCF. तू आहेस चाल्या म्हणजे तू आहेस तू तो मी माझ्या आयुष्यातलं पहिलं
थिएटर हा. जे पाहिलं ते गडकरी होतं. खूप लहान होतो मी आणि माझे मामा मला घेऊन आले होते. चल अशोक सराफांचं तेव्हा एक नाटक होतं आणि अशोक सराफांना लाईव्ह बघायचंय म्हणजे असं असं दिसणार असं आणि मग हो म्हणाले. म्हणलं, चला मग चला म्हणून मग घेऊन आले. पण माझ्या मामांकडनं इतकी गल्लत झाली होती की त्या दिवशी जादूचा शो होता. हे जादूगार अशोक यांचा शो. सगळेच लहान. पण माझी पहिल्यांदा आजी थिएटर मी जे माझ्या बघितलं, पहिल्यांदा जे रंगमंदिर बघितलं ते गडकरी होतं. हो. सगळे आम्ही, मी पण. या 8वी-9वीला असेल मी. मला तर आठवतं मी कॉलेजला होतो तेव्हा मी कॉलेज बंक करून प्रेरणा दोघांचं नावाचं नाटक होतं. हा. निळू भाऊ आणि अविनाश नारकर हो. यांच्या रिहर्सल दिवसभर मी त्या खिडकीत उभं राहून बघायचो. त्यांच्या निळू फुलेंना बघायचो, अविनाश नारकर दिवसभर ते रिहर्सल करायचे. पण बघायचे असं लक्ष म्हणजे काय बोला हाकलायचं नाही, मी बघत राहायचो त्यांच्या रिहर्सल. खूप मी तुमच्या यदाकराची रिहर्सल मी अशाच बघितल्या हो. तिथे याच याला झालेल्या. मग तुला आता तू माझ्या शाळेची आहे म्हणजे शाळेत त्यावेळेला बँड माझ्या ताब्यात होता. शाळेचा जो बँड होता आपला, तर त्याचं रिपेअरिंग व्हायचं इथे जांभळी नाक्याला हा. तिथे होतं ते. तर तिथे बँड टाकला होता आणि मला चांगलं आठवतंय एक शिक्षक होते, आता नाव नाही घेत मी, तर त्यांनी मला असं सांगितलं की विजू आपल्याला याला 35 रुपये खर्च आहे आणि उरलेले 5 रुपये आहेत, त्याच्यात आपण 2.5 रुपयाचं तिकीट काढून नाटक बघू शकतो. आणि आम्ही वाहतोय दुर्वांची जोडी नाटक बघितलं होतं आणि ते रिपेअर होण्यापर्यंत वेळ आहे, तर आपण 2.5 रुपयाचं नाटक बघू. क्या बात मग वाहतोय दुर्वांची जोडी बघितलं, परत ते घेतला ढोल आणि सरांचं नाव सांग उलट चांगली आहे. कारण शाळेला आम्ही 40 रुपयाचं बिल दिलं अरे होतं. हो तेव्हाचं व्याज पकडून खूप होईल आता. भ्रष्टाचार. नाही पण एक चांगली गोष्ट केली होती हो, त्यांनी. तुला एक हो, चांगलं obviously. नाटक दाखवलं होतं हो, जेणेकरून संस्कार. तुझं करिअर बघून आता कोणी काही बोलणार नाही की हो. असं केलं होतं, मुलाला घडवलं. पण या कट्ट्यावरती आल्यानंतर कुणी ना कुणी मराठीतला सुपरस्टार दिसायचा. ह्याचं नाटक संपलंय, त्याचं नाटक संपलंय, इतक्या लोकांना विक्रम बघितलंय. काका, अशोक सराफ हा. सगळे. पण सांगतो आणि सगळे इतके प्रेमाने बोलायचे म्हणजे आम्ही स्ट्रगल करणारे ऍक्टर्स आहोत ते कळलं ना, हा. इतकं प्रेमाने बोलायचे, 4 शब्द सांगायचे म्हणजे कधी असं माज नाही असं सगळं. पण तो गुण तुझ्यात नाही कधी उतरला का? चंदू पारखी पण ठाण्यात राहायचे. चंदू पारखींबरोबर राहण्याची हो, संधी. हो. तेवढं भाग्य हा मिळालं. कट्टा आहे ना, हा कट्टा म्हणजे समोर. आता आपण तिकडे जाऊया का? हा. चल ना. इकडे थोडा पाऊस आहे पण मला ठीक आहे. पाऊस आहे, पण कॅमेरा busy आहे, भिजणार busy आहे. ते सांग ना, ते सांग ना. हे आता सगळं नवीन चकचकीत दिसतंय ना, हे तेव्हा- झाडं, तेव्हातलं- मोठं झाड होतं. नाही आता तुला सांगतो हा कट्टा पण आता काय झालं की ज्या वेळेला हे रिनोव्हेट होत होतं, हा, आता हे खूप छान दिसतंय ना, हा. हे रिनोव्हेट होत होतं त्यावेळेला कुठल्या तरी प्लॅन मध्ये असं होतं की हा कट्टा नसावा आणि इथे ओ. पूर्ण रस्ता असावा सो दॅट गाड्या व्हीआयपींच्या पार्क होतील हा, वगैरे. हा, हा. त्याला मी विरोध केला, म्हटलं अरे हा कट्टा नसता तर आज आमचं करिअर नसतं. या कट्ट्यामुळे आमचीच नाही, हो. आमच्या नंतर आमच्या आधीचे तर होतेच सिनियर अशोक साठेंपासून उदय सबनीस, सुहासताई ते सगळे आहेतच, हम्म. अशोक समेळ, पण त्यानंतर आमच्या नंतरची सुद्धा पिढी खूप घडली, आमच्या सोबत आली. काहींनी आपापलं स्वतःचं स्थान निर्माण केलं. पण हा कट्टा होता म्हणून आम्ही एकत्र आलो ना, हा कट्टा नसता तर एकत्र आलो नसतो आणि जे आमचं आज झालं ते झालं नसतं. कदाचित. आणि नशीब ते हा जो पिंपळ आहे ना मग अशी आले बघा, मी याला यार मोठं झाड होतं थोडं ते पडलं म्हणून. ते आपोआप पडलं. पण मग त्यानंतर आम्ही इन्सिस्ट केलं की इथे पिंपळाचं झाड लावा. हे पिंपळाचं झाड लाव. ओ. कारण त्या हे पिंपळाच्या साधारण झाडाखाली- कधी लावलं गेलं असेल हे झाड? हे आज मला तेवढं वाटतं मोठं 4-5 वर्ष झाली. हो. हा, त्यांनी मोठं झाड आणून लावलं मुद्दाम की ते पटकन वाढावं आणि वा. तशीच आठवण राहावी म्हणून. तर असंच पिंपळाचं झाड ते अचानक पडलं आणि तसंच लावलं गेलं. तर मूळ मुद्दा असा आहे की या कट्ट्यावरून जाऊन आज एक मोठा सिनेमा या कट्ट्यावरच्या पोरांचा येतोय. पोरांचा येतोय. येस. कट्ट्यावरच्या स्ट्रगलर पोरांचा सालामध्ये एक एपिसोड आम्ही इथे पण शूट केलं गडकरीला. हा, सुरुवातीला तुम्ही ठाण्यात बऱ्याच ठिकाणी केलेत ना हो, हो. shoot? हो, हो. गडकरीची ओळख माहितीये ना, रंगीबिरंगी पडदा आणि तितकाच रंगीबिरंगी विजू माने. मी तो किस्सा सांगतो. माने आज जसं माने दिसतो मी आता, पण त्याने आता जरा आमच्यामुळे तो अत्यंत थोडासा सभ्य. हा, सज्जन. प्रमोशन आहे सिनेमाचं म्हणून ते असे कपडे घालतो, पण तो असं नाही घालत. दिग्दर्शकासारखा Decent. दिसतोय. त्याने गोव्याचा फील येईल असे कपडे याच्या घातलेले आहेत. कम्प्लीट विरुद्ध विजू माने तेव्हा होता. एकदा असंच आम्ही इथे काहीतरी होतं कार्यक्रम, आम्ही जमणार होतो. हा. तर विजू माने तिकडून आला आणि विजू माने आला, रिक्षेतनं उतरला, मरून कलरची जीन्स होती. हा, अशी लाल भडक जीन्स होती, एवढी लाल.
लाल म्हणजे केवढी लाल होती एकदम लाल जीन्स आणि चट्टेरी पट्टेरी शर्ट घातला होता असा फुल. आणि हे तर सोड, लाल फ्रेमचा चष्मा होता लाल रंगात. नाही तब्येत तर म्हणजे असं थोडं जोरात धावत गेलो तू विजू उडेल असं. ह्याच्यात 3 विजू माने बसतील एवढी तब्येत. आणि त्यात त्यांनी केस ना निळे हिरवे असं जांभळे, रंगवलेले. पिवळे असे वेगळ्या रंगाचे केस केले होते. ए साधारण कधीची गोष्ट आहे ही? मी नाही तर तो पाहिलं. आला तिथून चालत, तर त्याला आल्याला मी बोललो माने असं बाहेर फिरू नकोस गटारीला, लोक कोंबडा म्हणून कापतील. मला वाटलं हा काहीतरी फोटो असेल तर द्या ना, तो फोटो असेल तर द्या. आहे तो फोटो, आहे फोटो आहे गटारीला कोंबडा म्हणून कापतील तुला. पण कशापासून इन्स्पायर होऊन तो लुक केला होतास तू? ते जाऊ दे, नाव नाही घेत. अगं, एक सलूनवाला आमचा मित्र आहे कॉमन ठाण्यातला ठाण्यातला. शोधून त्याच्याकडे काढलं काय पाहिजे. त्याच्याकडे नवीन कलर आले की तो आम्हाला गडकरी कट करायचा, उरलेले कलर याच्यावर वापरले असं सोडून आम्हाला घेऊन जायचा आणि आमचे केस कलर करायचा. हा गेला एक कलर एक कशाला, तुझ्याकडे जे आहे तेवढे सगळे लावले. रंगपेटी गेली होती केसांची. फ्रेंच कट होता, इथे हा. ब्राऊन, इथे रेड, रेड सगळं केलं. म्हणजे पत्रकार होते ना, पत्रकार. नाही कन्फ्युजन झालं होतं. अनिल थत्ते फुलबाजी झाली होती. कन्फ्युजन झालं होतं एकदा. यांना विचारायला आलं होतं गगनभेदी गप्पा करूयात का. पण अनिल सर पण आमचे चांगले मित्र आहे. खरं तर ते याच्यापासून इन्स्पायर झाले होते तेव्हा. ते खूप मोठी व्यक्ती आणि अर्थात अनिल सरांबरोबर गप्पा मारल्या. पहिला एकमेव माणूस मला वाटतं ज्याची 2 BHK एवढी स्वतःची लायब्ररी आहे. भयंकर हुशार अभ्यास आणि अभ्यासू. बाबा तुला काही वरच्या आठवणी आहेत तुझ्या? आपण हा अगणित. स्टेजवर स्टेजवर सगळ्यांच्याच जाऊया. आहे. Yes. आणि आपण तो ऐतिहासिक स्पॉट पण बघूया जिकडे ह्याला अभिनय गवसला. बरं आत्ता इथे आपण खास आलोय कारण इथल्या पण तुमच्या आठवणी आहेत रंगभूमीच्या. हा अगदी. रंगमंच ज्यानं तुम्हा सगळ्यांनाच घडवलं, काय सांगा? म्हणजे मला लहानपण आठवत आहे. माझ्या शाळेतर्फे म्हणजे आपल्या शाळेतर्फे कुमार कला केंद्रातल्या स्पर्धेत बाळाचे वस्त्रहरण नावाची एक एकांकिका केली होती. ऑफकोर्स त्यात बाळा मी होतो. आणि इथे ज्यावेळेला ते प्राईज पहिल्यांदा घेताना काय माहीत नाही, पण रंगभूमीमध्ये ना एक विशिष्ट एनर्जी असते. म्हणजे आता आपल्याला दिसताना हे लाकडाचे ब्लॉक दिसतात, पण ज्यावेळेला आपण पाय ठेवतो ना याच्यावर, त्यावेळेला जे आतमध्ये काहीतरी संचारतं, एक एनर्जी संचारते. आणि ते त्याच वेळेला असं वाटलं की अरे हे माझं कुठेतरी गाव आहे, इथे येऊन मला पोचायचं, असं त्यावेळेलाच वाटलं होतं. आणि नंतर मग सवय लागली या गडकरी कट्ट्याची. शाळा कॉलेज बुडून गडकरी कट्ट्यावर यायला लागलो, सिनियर्सना पाहायला लागलो, त्यांच्या तालमी पाहायला लागलो. इथे जे काही नाटकं आठवतं आपल्याला क्राय रूम मध्ये, आपण मागे क्राय रूम आहे, त्या क्राय रूम मध्ये बसून आम्हाला फुकटात नाटकं बघायला मिळायची. कारण पुढे कारण इकडे बसलं आम्हाला सोडायचे नाही. नाही. आणि आमच्याकडे पैसे नसायचे पैसे तिकीट नसायचे, घ्यायला. पैसे नसायचे हा मूळ मुद्दा. तर तिथून मग क्राय रूम मधून अनेक नाटकं पाहिली. आणि बरीच नाटकं अशी असायची ना की आम्हाला पहिला अंक बघायचं नसायचं, आम्हाला दुसरा अंक बघायचा असायचा. कारण आमच्या आवडत्या आर्टिस्ट त्या अंकात एंट्री घेणार असायचं. मग आम्ही त्या खाली ते असं एखादं कोण होते ते? नाटक? जाधव काका ना, कोण होते ते, म्हातारे काका होते ते, त्यांच्या आम्ही जाऊ देत ना. पण असं कुठलं नाटक आहे की खास तुम्ही दुसरा अंक त्या नटासाठी पाहिला, असं आठवणीतलं एखादं नाटक? हो, मला आठवतं श्री तशी सौ मध्ये सुनील बर्वे गायचं ते इंटरव्हलच्या आधी असायचं. हा. सर सर शिरवे ते गाणं गायचं. तर श्री तशी सौचा प्रयोग असेल त्यावेळेला मी कायम इंटरव्हलच्या आधी यायचो, त्याचं ते गाणं ऐकायचो आणि परत काही. मी प्रशांत नांबलेंचं लेकुरे उदंड झाली नावाचं नाटक होतं. त्याच्यामध्ये 3ऱ्या अंकात
अरुण कदमची एंट्री होती, एक डॉक्टर म्हणून, फक्त 5 मिनिटाची एंट्री होती ती. आणि तोपर्यंत 3-3.5 तास सुकन्याताई, प्रशांत दादा, जयवंत वाडकर फुल बॅटिंग करत असायचे. पण अरुण कदम 5 मिनिटासाठी यायचा आणि अख्खं नाटक धुवून न्यायचा. म्हणजे मी बघितले लोक खुर्चीवरनं खाली पडताना, मी स्वतः पडलेलो आहे 2-3 वेळा खाली, आणि मी फक्त तो 3रा अंक बघण्यासाठी त्या डोअर किपरच्या काका जाऊ देत ना, फक्त 5 मिनिटं माझ्या आठवणीत आम्हाला जा. मग आम्ही बसायचो आणि असं वाटायचं जाधव आहा, काका. काय परफॉर्मन्स बघितलेत आम्ही असे आले का? तरी. माझी आठवण म्हणजे पप्पा सांगा कोणाचे विक्रम काकांचं नाटक होतं. ते मी इथे येऊन अनेक वेळेला विंगेत बसून बघायचो, बऱ्याच वेळेला. आणि सोडायचे हा तेव्हा कुठून तरी विंगेत मागून सोडायचे. यायचं गपचूप वगैरे, आम्हाला त्याचं हळूहळू ओळखत होते. आम्ही इथे पडलेलेच असायचो ना, तर इथे उभं बघायचो नाटक. इकडे त्यांचं काम बघायला खूप यायचो इकडे. आणि त्याच्यानंतर ह्याच स्टेजवर जेव्हा माझं पहिलं खरं कमर्शियलचं ते अभिजितने डिरेक्ट केलेलं क्रॉस कनेक्शन नाटक होतं. पण एक मोठं नाटक व्यावसायिक रंगभूमीवरचं म्हणजे आणि मकरंद राज्याध्यक्ष, ज्यात मला विक्रम काकांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. आणि ते नाटक सुद्धा मला हा आणि शिरीष लाटकर, मी तेव्हा एडिट शिकत होतो इथे, कम्प्युटर एडिट, तिथे मला क्लासरूम मध्ये भेटायला आले होते आणि मला यांनी सांगितलं होतं की बाई नवीन नाटक करतात. मला लताबाईंचा फोन आलेला की संतोष जुवेकरला ओळखतोस का? म्हटलं हो, मित्र आहे माझा तो. तर त्याला असं नाटकात काम आहे, तर त्याला तू सांगशील का निरोप द्यायला, की त्याला उद्या येऊन भेटायला? म्हटलं हो. मी लगेच म्हणजे कायनेटिक घेतली, बाहेर पडलो. क्लासमध्ये मला माहिती होतं की हा क्लासरूम, हा कुठेतरी कॉम्प्युटर शिकायला जायचं तिकडे तलावपाळीला. मी तिकडे गेलो, त्याला हाक मारली, संत्या आला खाली. म्हणजे संत्या असं आहे, आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जाऊन तिकडे जाऊन भेट ह्या लोकांना. असं तो भेटला आणि त्याला तेव्हा गेलो, ते नाटक मला मिळालं होतं. आणि जेव्हा त्यांना बघायला इकडे, कारण ना आम्ही जेव्हा काम करायचो ना, आणि समजा कोणी पॉज वगैरे घेतला ना की त्याला शिव्या घालायचे. त्यांचे ते दिग्दर्शक, बोल ना पटकन, स्वतः काय विक्रम गोखले समजतो काय, चल घे पटकन. आणि अशात मला ते अशी नाटक पद्धत होती की कोणी पॉज घेतला की आणि त्या व्यक्तीसोबत काम करायला मिळालं. माझं ते पहिलं नाटक विक्रम काकांसोबत, ती माझी आठवण आहे या रंगभूमीवरची. कारण विक्रम काकांचा तो पॉज हा फेमस आणि खूप त्याच्यात बरंच काही भरलेलं असेल. Absolutely. हाच स्टेज आपण जिथे आता बसलोय, मी इथे बसलो होतो या समोरच्या खुर्चीवर. कुशलचं इफ आय रिमेंबर, या इथे एकांकिकेचा तो पहिलाच प्रवेश, 3ऱ्या मिनिटाला का 4थ्या मिनिटाला ब्लॅकआउट, कुशल इथे होता. याच्यावरच लाईट क्लोज झाले, कुशल ब्लॅकआउट, कुशल या विंगेतून निघाला इथून, आणि असा तो मागून या इथून निघाला. आणि हा जो मागे खांब दिसतोय ना, या खांबाला कुशल आपटला होता. त्याचे हे पुढचे सगळे दात दाखव, हे सगळे खोटे आहेत. त्याचे दाखवण्याचे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत. हे 4ही दात खोटे आहेत त्याचे, कारण त्यावेळेला तिथे आपटले, त्याचे 4ही दात पडले. पुढची जी 40 मिनिटं एकांकिकेची होती कुणालाच कळलं नाही. त्याने फक्त तिथनं एक टॉवेल घेतला आणि तो खांद्यावर ठेवला. जसे लाईट्स आले तो या विंगेतून आला, इथे अख्खी एकांकिका परफॉर्म केली. कुणालाच कळलं नाही. तो फक्त मला खालून दिसत होतं की एक टॉवेल त्याने घेतलाय, तो सारखा असा करतो, आणि तो हळूहळू लाल झाला होता टॉवेल, पूर्ण रक्ताने पूर्ण भरला होता, पिळला असता इतका भरला होता. आणि 40 मिनिटांपर्यंत लोकांना कळलं पण नाही की असं काहीतरी झालंय. त्याने अख्खी एकांकिका बेमालूमपणे काहीच झालं नाही अशी सादर केली. आणि ते झाल्यानंतर मी म्हटलं, अरे हा कोण आहे? म्हणजे एक आपल्या कामासोबत असलेली निष्ठा आपण ज्याला म्हणतो, ती जर असेल, त्या कामावर तितकं प्रेम पाहिजे, तर ते काम तुम्हाला त्याच्या 100 पट देतं असं म्हणतात. तर त्याच कुशलला मला वाटतं त्या निष्ठेचं फळ याच रंगभूमीवर, आणि बोलतोय आपण आज की एक सिनेमा येतोय की ज्यात कुशलने याच्या आधी केलंय मुख्य भूमिकेत काम, पण इतक्या मोठ्या लेवलचा सिनेमा आणि त्याच्यात कुशल मुख्य भूमिकेत, आणि ती गोष्ट बोलायला आपण त्याच रंगमंचावरच्या त्याच ठिकाणी बसलोय. हा एक दैवी योगायोग काय ना. आणि त्या वेळेला काय तुम्हाला मी सांगू, त्या एकांकिकेत सुनैना पण होती. सुनैना म्हणजे माझी बायको, ती त्याच एकांकिकेत काम करत होती. आणि जरा आमचं सूत जुळत आलं होतं. आम्ही अजून प्रपोज आणि असं नव्हतं झालं, पण सूत जुळत आलं होतं आमचं. आणि दात पडले तिकडे संपलो. आणि आता दात पडक्याची कोण लग्न करणार? नाही, तिने सहानुभूती दाखवून केलं. आता कोण मी नाही तर कोणीच नाही. तर तेव्हा कसं झालं की एकतर ह्याचं नाही करिअर, एकांकिकेमधनं कामं करतो, नटाचं करिअर कधी होईल काय माहिती. ओके, त्यात माझं हे रूप असं, त्यात
ह्याचे आता दात पण पडले. आता मी घरी ह्याचं काय सांगू की मला हा मुलगा आवडतो आणि मला ह्याच्याबरोबर लग्न करायचं, तर मी कायच सांगू असं तिला प्रश्न पडला होता. सो ते दात पडलेले हा सिनेमा आपला येतोय, आज मी सिनेमाचा हिरो आहे. सो आता मला वाटतं तिला प्राऊड वाटेल. आणि झालेला मेकओव्हर तुझा, तू स्वतःला केलेलं डेव्हलप ऍक्टिंग वाईज आहे आणि एकंदरीत पर्सनॅलिटी वाईज, त्यामुळे तू आता हे बोलूच नकोस मी हा असा, हा हे तर तू सोडून दे. आणि त्या दुसरं सगळ्यावर मात करून तो हे वर झाला. आलास आणि तू स्वतःला एक हिरो कॅटेगरीत फिट केलेस. तर मला सांग, हा जो लुक आहे तू आधी वेगळा दिसत होतास, पण आता हा मामाच्या गोव्याला जाऊया या सिनेमाच्या निमित्तानं खास केलाय का? मला रादर प्रत्येकाला विचारायला आवडेल की तुम्ही मी या माझं सिनेमासाठी सांगतो, काय? बाकी सगळे त्यांचं सांगतील. हं. मग स्ट्रगलर सालावरती आपण आपले जे एवढे लोकांना आवडणारी सिरीज आहे, तर इतके लोक आम्हाला भेटायचे, अरे काहीतरी ह्याच्यावर सिनेमा करा ना, आम्हाला सिनेमा बघायचा आहे, तुम्हाला सलग बघायचं आहे, असं काहीतरी करा ना, असं लोक भेटायचे. आणि आमचं डिस्कशन नाही, सर करूयात ना सर स्ट्रगलर सालावर आपण सिनेमा करूयात ना सर. तर ते अरे नाही रे तशी गोष्ट नाही रे. म्हटलं गोष्टी काय आपल्याला 1000 मिळतील, पण ते म्हणाले की नाही स्ट्रगलर सालाच्या मुलांचा सिनेमा पाहिजे, त्या मुलांचा सिनेमा पाहिजे, तशी गोष्ट मिळत नाही. आणि तर पण मी काय केलं की पण तरी आपण केला तर तू एक काम कर, सध्या केस वाढव, तोपर्यंत सिनेमा नाही काही डिस्कशन नाही, आपण कधीतरी करू. म्हटलं सर बघा हा वाढवायला सुरुवात कर. तर 1.5 वर्ष मी केस वाढवले होते, म्हणजे एवढे केस होते, एवढे. फक्त या एका नोटवर हा. सध्या केस वाढव. केस वाढव, सिनेमाचा अजून काही पत्ता नाही. आणि म्हणजे आधी तुम्हाला असं दात वाटतं गेले आता केस. पण असं मला वाटतं ना की कधी कधी आपल्या तोंडून देव बोलतो ना, तसं त्यांच्या तोंडून देव बोलला असेल की तू केस तर वाढव, बघूया आपण काय ते. आणि त्याच्या 2 महिन्यानंतर आम्हाला म्हणजे ह्यांनाच प्लॉट सुचला की कुशा हा सिनेमाचा प्लॉट आहे. आणि तिथून पुढच्या 1 वर्षात आम्ही सिनेमा शूट केला. पण सिनेमा शूट करत असताना मग लुक असा हाच ठेवू का, ते जे 1.5 वर्ष केस वाढवले होते ना, हे म्हणाले हे खूप भंगार दिसतंय हा कुशा. मी म्हटलं मग तुम्ही का मला हे वाढवायला सांगितले. नाही मग आपण एक काम करूया, इथून कापूया, मग तिथून कापूया, मग हे करूया ते करूया. कुठल्या मग look- सलून वाल्याकडे गेलात त्याच नाही ना? नाही ह्यांचा एक आहे, नाही ह्यांचा एक आहे खास, तो लुक डिझाईन करतो. ओके, मग त्याने लुक डिझाईन केले हे तेव्हा मग स्ट्रेटनिंग करून बघितलं. मग ते स्ट्रेटनिंग केल्यानंतर ना मला बघण्याचं म्हणजे कर्ली हेअर आणि असं वेगळं दिसायचो मी. तर ते स्ट्रेटनिंग केल्यानंतर ते केस असे यायला लागले ग एकदम, तर ते आणखीन भंगार दिसायला लागलो मी. पण तो लुक सिनेमात जो सूट झालाय मला परफेक्ट. इतका खतरनाक त्या सिनेमात मी दिसतोय की आम्ही ते त्या केसांनी काही पंचेस आणले. ते फुटेज बघितल्यानंतर म्हटलं यापुढे आपण जर का मामाच्या गोव्याला जाऊया 2-3 जेव्हा करू, तेव्हा आपण हाच लुक फायनल ठेवायचा. वा. त्या सिनेमासाठी मी बारीक झालो होतो सर. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बाय द वे तुझ्या ह्या इंटरव्ह्यू मध्ये हे शेवटचे केस आहेत हा. याच्यानंतर मी ते कटिंग करणार आहे. आता मी एकदम नॉर्मल आयुष्यात बॅक टू. नशीब माझं. हे जळतात ह्यांना, हे असं नाही करता येत ना. अगं मी शूटिंग मध्ये बघायचो त्याचं डायलॉग, आणि ह्याच्यापेक्षा आता ह्या केसांचं काय करायचं, कारण ते केस कधी असे राहायचे, कधी असे व्हायचे, कधी असे व्हायचे. आणि मला एवढं गंमत वाटत, त्याचं काय चाललंय काय याचं. हा रोज मला बोलायचा, कुशा तू हे केसांचं काय करून घेतलंय. मी म्हटलं तू फसलायस केसांमुळे, पहिल्याच दिवशी मी त्याला बोललो. पण तो लुक सिनेमात जो दिसतोय फायनल जो आलाय हो. आउटपुटला, छान. नाही, सिनेमात आम्ही तशी काळजी घेतली म्हणजे जसं आता हा आहे तर आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात छान फिजिक याने सांभाळलेलं आहे. म्हणजे त्याला व्यायामाची आवड आहे, दिवसाला तो 2-2.5 तास व्यायाम करतो, त्यामुळे त्याला व्यायामाची आवड आहे. मग त्याचे जे कपडे आहेत त्याच्यात त्याने केलेली मेहनत आहे जी शरीराची ती दिसावी, तर त्याला असे ट्रान्सपरंट शर्ट्स आहेत, जर तुम्ही टीजर ट्रेलर मध्ये पाहिलं तर ते त्यासाठी की त्याने जे कमावलंय ते छान दिसलं पाहिजे. बाबाच्या एकूणच आम्हाला पर्सनॅलिटी झाकण्यासाठी कपडे दिले. तुम्ही जे कमवले ते झाका, त्याच्यात पडदे टाका. म्हणून मला पडद्यासारखा कपडे घरी आपण पडदे लावतो ना, है ना, तसे कपडे मला दिले की ज्याने बाल्कनी झाकतात, त्याने तुमचा अंग झाका. लाज नको निघाला. हे लोकांना दाखवू नका. ते प्रॉपर ना स्ट्रगलर साला बघितलंस ना, तर लुकच्या बाबतीत मला असं वाटतं की त्या स्ट्रगलर सालामधले जे संत्या, उषा आणि बाबा आहेत, हा.
ती जी कॅरेक्टर्स आहेत ना तीच कॅरेक्टर या सिनेमात या लुक म्हणून प्रॉपर प्रॉमिनंट डिफाईन झाली. पण बाबाने वजन कमी केलं पाहिजे. किती किलो वजन कमी केलं मी जवळजवळ 17 किलो वजन कमी केलं या सिनेमासाठी? हो कारण तो आमच्या वयाचा दिसायला हवा असं माझी वाईट होती. म्हणजे तो आमच्या वयाचाच आहे पण दिसत होता वेगळा. हा असा दिसत होता की बापरे. म्हणजे आमच्यापैकी कोणी बापरे. बाबा म्हणून असाच दिसत होता बापरे. बाबा पण 17 किलो त्याने नाही पण केलं त्यांनी केलं ते. व्यवस्थित आणि तो अजूनही ते कंटिन्यू करतोय डायट. बरं, स्ट्रगलरची ही टीम, तुम्ही जसं मला म्हणालात की पहिल्यांदाच गोव्याला एकत्र गेलात, वेगवेगळे तर तुम्ही गेला असाल, ती धमाल केली असेल, पण गोवा म्हटलं की तुमच्या जायच्या आधी, शूटिंगला जायच्या आधी काय प्लॅन्स होते? अगं खूप प्लॅन्स होते आमचे. एकमेकांमध्ये ह्यांचे खूप खूप plans. खरं प्लॅन्स. सांगतो खरं, हे खरं बाबा हा तर रात्री झोपायचा नाही. आमच्या तर प्लॅन मध्ये मध्ये हा तर रात्री उठून मध्येच प्लॅन, बाबा आपण तिकडे गेल्यावर असं नको करूया, विजूला नाही कळतं का, मग आपण हे असं करूया. असे खूप प्लॅन होते. हरामखोर असतील हे. आपल्यातले खरंच हा फोन होता पण हा आणि त्याच्यानंतर आमची तिकडे जाऊन काय अवस्था झाली माहिती का, आम्ही मी सांगणार शेवटचा दिवस. नाही आम्ही तिकडे गेलो पहिला दिवस 4:30 वाजता आम्ही पहाटे उठायचो, हा 5 वाजता आम्ही सेटवर जायचो आणि रात्री 11 वाजता आम्ही हॉटेलवर परत यायचो. आमच्या अंगात ताकद पण नसायची, 4 पावलं चालायची. आम्ही जे काय दूध पाणी वगैरे आपण रात्रीचं जे पितो ते आम्ही पिऊन डायरेक्ट झोपायचं. गोडो. खूप ताकदच नाही, म्हणजे एक दिवसही आम्हाला गोवा एन्जॉय करायला मिळालं नाही, कोकण एन्जॉय करायला मिळालं नाही. खरंच? हो आणि आम्ही पण सिनेमा करणं, वेगळ्या shoot पद्धतीने करणं म्हणजे आम्ही enjoyment. 18 तास आम्ही वेगळ्या पद्धतीने आम्ही कसं एन्जॉय केलं मी सांगतो. 18 तास काम केले आम्ही. आम्ही तुला सांगतो आम्ही काय ठरवलं होतं, बाबाचं आणि माझे खूप प्लॅन्स होते खरं सांगायचं तर. कसिनो मध्ये अगं माझी बायको आलेली, बायकोला फक्त एकाच जर आणले, तू चला बरोबर तुला कसिनो मध्ये नेणार आहे. बिचारी शेवटी दिवसापर्यंत आज रात्री जायचं कसिनो मध्ये, आज तरी जायचं. शेवटी दिवसावर बोलणंच बंद केलं माझ्याशी, तू कर. कारण ती बघायची माझी अवस्था. रात्री 11 वाजता मी हॉटेलवर जायचं, मला ताकद पण नसायची कोणाची बोलायची. कारण त्या उन्हात ना आम्ही त्या बीचवरनं धावत राहायचो तर चोराच्या पाठीमागे, असं वाटायचं काय हा जर चोर हातात सापडला. काय व्हायचं, एक सिक्वेन्स असा आहे की जिथे आम्ही एका चोराच्या पाठीमागे धावतोय. ओके, तर त्याचे धावण्याचे ना मल्टिपल शॉट्स हवे होते. ओके, आणि ते इतकं सुंदर आहे ना, इतकं सुंदर ठिकाणी आम्ही समुद्र किनारी शूट केलंय ना, तर ती ब्युटी पण दाखवायची होती. त्यामुळे खूप लांबपर्यंत धावणं हे गरजेचं होतं. हा, आदल्या दिवशी विजू दादा आम्हाला सगळे शॉर्ट बीट सांगायचं, उद्या असं होईल तसं होईल ते होईल वगैरे. तर ऐकताना ते इतकं भारी वाटायचं ना आम्हाला, हो वाव असं दिसेल तसं दिसेल. ओके, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा धावायची वेळ यायची तेव्हा बाबा 3ऱ्या मिनिटाला बस वाळूत धावणं अवघड आहे ना. तुला माहिती आहे. आणि यावेळेला ऊन काय होतं आणि यार, या आणि माणसाला मे मध्ये मे मध्ये ज्याने धावून काही वर्ष झाली मग किंवा तो लहानपणी जो धावला असेल ना दुडू तेवढ्याच ते दुडू जायचं. त्याची आई कधी गाणं नाही म्हणाली, दुडू दुडू धावतो. बरं, तो शेवटच्या दिवसाचं काहीतरी सांगतो. शेवटच्या दिवशी तुला सांगतो ना की आमच्याकडे ना एकतर प्रोड्युसर विजू माने स्वतः आहे. ओके, त्यामुळे काय होतं की आमच्या हौशेसाठी आम्ही एखाद्या मित्राला किती बळी पाडायचं तर इतकं प्रोड्यूस करायला लावलं. तर आमच्याकडे लिमिटेड बजेट पण होतं की आपल्याला ह्या ह्याच्यात संपवायला लागेल. बरोबर, थोडं टाईट स्केड्यूल होतं. त्यामुळे आम्ही जे रात्री उठून प्लॅन केले होते ना, बाबा विजू दादांना कळता कामा नाही, पॅकअप झालं की आपण कल्टी. ओके, कुणाला कानोकान खबर नाही. हा गाडी घेऊन आला होता, हा स्पेशल त्याच्यासाठी की आपण कल्टी डायरेक्ट शॅक बिग मध्ये बसू, रात्रीचं जीव. पण दिवसभर काय व्हायचं, ऊन आणि ह्याच्यामुळे आम्ही दमायचो, रात्री जाऊन झोपून जायचो. शेवटच्या दिवशी काय झालं, ते लोकेशन होतं ना ते आम्हाला त्याच दिवशी अवेलेबल होणार होतं आणि त्याच्यात मल्टिपल शॉट्स होते, त्यामुळे खूप चेंजेस होते त्या दिवशी. तर त्या दिवशी स्पेशली सारखं सतत हा शॉट झाला चेंजला जा, तो शॉट झाला चेंजला जा. अगं चेंजला जा म्हणजे इथनं मेकअप रूम मध्ये गेलो असं नाही, 1.5 किलोमीटर चालत जायचं. कारण काय शॉट, कारण तो सगळा बीच ओलांडून बापरे. त्या शॅक मध्ये जाईपर्यंत 1.5 किलोमीटर, तिकडे पोचेपर्यंत असं व्हायचं, आता इकडे पोचलो आता परत बोलू नका. तर ह्याचं कसं झालं, शेवटच्या याच्यात हा असा आला
कुशा या सिनेमात मी चेंज करून करून दमलोय. सर हा चेंज सांगितलं. आता तुम्हीच माझं चेंज करा असं म्हणून त्याने अंग बेडवर टाकला, धडाडकन टाकला का. त्याच्यानंतर लिटरली कॉस्ट्युमची टीम, आम्ही सगळं बघतोय, आम्ही आमच्या संत्या आणि मी आम्ही चेंज करून आम्ही बसतोय. कॉस्ट्युमची टीम याची पॅन्ट काढते, म्हटलं मी आणणारच नाही, तुम्ही काय करायचे ते करा. एक उघडा डायनोसॉर असा, आणि तो झोपलेल्या अवस्थेत त्याचे कपडे बिपडे घातले गेले. माय गॉड. पण एक स्पिरिट पण होतं ग आमच्यामध्ये की हा आपला सिनेमा आहे. हो. मी आज गडकरीच्या ह्या रंगमंचावर बसलो. आतापर्यंत म्हणजे मी तर वर्षाला 10 सिनेमे करतो, पण इतकं मी कधीच थकलो नव्हतो कुठल्याच सिनेमात आतापर्यंत. कारण कसं ते आरामशीर काम असायचं. एक तर मी विलन असायचो किंवा काहीतरी पॉलिटिशियन वगैरे कोणतरी हे असायचं, आणि ते कसं आरामात आपल्या व्हॅनिटीमध्ये सिनेमात किती बसलं, सर scene चला होतं? आपलं चालत चालत गेलं, चला काय कुठे काय होतं अशा वेळेला सिनेमा ह्याच्या वाट्याला किती सीन येणार आहे, समजा सिनेमा 100 सीन आहे तर ह्याच्या वाट्याला 10 सीन येणार आहे. पण ह्या सिनेमात जर सगळ्याच scene मध्ये मी- सगळ्याच सीन मध्ये हाय, व्हॅनिटी कुठली बघतोस. छे पुढच्या सिनेमात तर मिनिएचर व्हॅनिटी करून व्हॅनिटी ही बघ. पण मला एक वेगळीच गोष्ट सांगतो, कदाचित आय डोंट नो तुम्हाला कसं वाटेल, पण एक वेळ अशी होती, मित्रांमध्ये राग रुसवे पण होतात, मित्रांमध्ये भांडणं होतात, पण बाबा खूप काळ नाराज होता विजूदादांवरती. सॉरी मी हा विषय बोलतोय, आय एम सो सॉरी. एक एकांकिका होती केस नंबर 49 नावाची, आणि त्याच्यावरती जेव्हा नाटक करण्यात आलं तेव्हा बाबाने जो रोल चोपला होता, जबरदस्त केला होता. तर त्या नाटकाच्या काही गोष्टी असतात, प्रोड्युसर असतात, त्याच्या मागे बऱ्याच काही आराखडे असतात, त्याच्यामुळे बाबाला कास्ट केलं गेलं नाही. आणि एका खूप मोठ्या कलाकारांना, मोहन जोशी सरांना त्या रोलसाठी कास्ट केलं गेलं. तर बाबाला खूप वाईट वाटलं होतं तेव्हा, खूप म्हणजे इतका बाबा नाराज झाला होता की यार मी तो रोल चांगला केला होता ना, मी काही त्याच्या लायक नव्हतो का, तो मला का नाही तुम्ही घेतलं. आणि तेव्हा विजूदादांचं असं एक हे होतं की मला दिग्दर्शक म्हणून मी प्रस्थापित नाही आहे आत्ता, मला पण तर म्हणजे स्टेबल होण्यासाठी आपल्याला एक कोणीतरी पुढे जेव्हा जाईल ना तेव्हा तो बाकीच्यांना खेचेल. तर मला एकदा एस्टॅब्लिश होऊ दे आणि मग मी तुम्हाला मित्र म्हणून तुमच्याबरोबर काम मला करायला ताकद मिळेल, असं त्यांचा स्टँड होता. आणि त्याचा तो नाराज होता की मी केला होता ना चांगला रोल, कारण जर का ती एकांकिका लागली तर बाबा नंबर 1 आहे, म्हणजे कोणच नाही आजूबाजूला. आणि ह्याच्यामुळे ना एक थोडंसं एक सूर जरा हल्ला होता आमच्या मैत्रीचा. आणि आम्ही स्ट्रगलर साला करत होतो, आम्ही मित्र तरीही होतोच, पण एक कुठेतरी घाव झालेला असतो बघ, घाव भरतो पण व्रण राहतो तसा. बरोबर. तर मला असं वाटतं ना, ह्या सिनेमाच्या निमित्ताने बाबा एक असं बोलला की आज ह्या पदावर येऊन एक हिरो म्हणून माझा पहिला सिनेमा येतोय. तर विजूदादा थँक्यू. खरं तर मला असं वाटतं की आता तो व्रणही राहणार. म्हणजे आणि मध्ये पण सांगतो काय झालं, मी त्याची पहिली फिल्म केली गोजिरी, त्याच्यानंतर ही डायरेक्ट मी 10वी फिल्म केली त्याची. मी मधल्या त्याच्या कुठल्याच फिल्ममध्ये मी नव्हतो. त्यात सुद्धा त्याने, आता विजू माझा मित्र आहे पण तो माझ्या अभिनयाचा चाहता पण आहे, त्यामुळे तो जेव्हा त्या सिनेमाच्या स्टोरी तयार करायच्या तेव्हा तो मला इमॅजिन करायचा आणि मला बाबा हे बघ अशी सिनेमाची स्टोरी आहे आणि हा रोल तू करायचा आहे, तुझ्यासाठी मी रोल हे केलाय आणि रोल डेव्हलप केलाय. आणि मी पण मग त्याच्यामध्ये हरून जातो, हा यार मग तुम्ही असं करेन. एक ते आपली हे सुरू होतं, वर्कशॉप सुरू होतं की आता मी त्याचं मी असं मॅनरिझम्स ठेवेन तसं. आणि नंतर तुम्ही मला सांगायचं अरे नाही रे, त्या सिनेमामध्ये ऍक्च्युअली मला दुसऱ्याला घ्यावं लागतंय, तुला नाही घ्यावं लागत आहे. असं 2 सिनेमाच्या बाबतीत झालं. तिकडे पण माझं असं झालं की ह्याला उभा फाडू काही मी. शक्य होतं लिटरली. आणि मी एकदा प्रयत्न पण केलेला, अभिजित पानसे मध्ये पडला म्हणून नाव वाचला, म्हणजे असं 2दा झालं. आणि हे माझ्यासाठी डिझॅस्टर ना की यार. आणि ते मनोमन मी त्या सिनेमाचा हिरो आणि मी तयारी केलेली सगळी की हा असं करायचं आणि मी आता दाखवून देणार लोकांना की बघा आता त्या आईला हसतं माझ्यावरती, आता बघा. आणि यार काहीच नाही.
आताच सांग. काहीच नाही. कट्टू आता. कट्टू आता त्याला कळलं अभिजित चव्हाण आहे आपला, याला जर आता परत घेतला नाही तर हा पुन्हा एक अजून प्रयत्न करू शकतो. नाही पण खरं जसं कुशल म्हणाला तसं होतं ना की ठीक आहे, केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश ह्या लोकांनी एकत्र एकमेकांचा, पण त्यांच्या पाठी कितीही म्हटलं तरी पैशाचं सोंग घेता येत नाही. पैसे लावणारी मंडळी लागतात. पैसे लावणारी मंडळी पैसे कसे परत येणार हे विचारतात. बरोबर. येस, ऑफकोर्स. तर आणि तो तर त्या गोष्टींमुळे मला ते शक्य होत नव्हतं. कारण आणि हे जाहीरच आहे, मी सगळ्यांसमोर अनेकदा बोललेलो की बाबासारखा अभिनेता ठाण्यात जन्माला येणं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे इतकं मोठं बोलतोय मी, खूप मोठा अभिनेता आहे तो, ज्याला अजूनही मी म्हणतो म्हणजे मामाच्या गोव्याला जाऊयामध्ये खरं तर या दोघांपेक्षा कमी रोल त्याचा आहे, पण सगळं लक्षात राहणारं त्याच्याकडे. ह्याच्यात लेखकाचं काही नाहीये, त्याचं स्वतःचं एक टॅलेंट असं आहे की तो नुसता उलटा धावला तरी लोक हसतील. तो नुसता धावला तरी तू काढतो ते बरोबर. नाही आणि काय व्हायचं, आमचा काय प्रॉब्लेम व्हायचा की ओके म्हणजे ठीक आहे अभिजित चव्हाण हा एकदम जबरदस्त ऍक्टर आहे, ओके, पण हे आम्हाला तुम्ही प्रत्येक शॉट नंतर का सांगता? बिजू माने प्रत्येक शॉट नंतर म्हणजे मी अजिबात खोटं नाही बोलत, प्रत्येक शॉट नंतर बघा जाऊन बघा बाबाने काय तुम्हाला उडवून लावलंय, बघा शॉट बघा बाबाने काय रिॲक्शन दिलं, देवा रंगभूमी शिकवत, मी खोटं नाही बोलणार. हळूहळू आमचं नाही का बाबापेक्षा भारी करूया, बाबापेक्षा भारी, पण पूर्ण शेवटपर्यंत आम्हाला थोडंफार बरं. पण सिरियसली बाबाने मी शिकवल्याप्रमाणे जे केल्यामुळे ह्यानी तरी शिकवलं हा विसरला. सगळी विद्या मला देऊन टाकली. अशा गमती आहेत. पण मामाच्या गोव्याला जाऊया हे खरंच इट्स अ ड्रीम कम ट्रू की Yes. एक आमच्या फ्रेंडशिपला एक कुठलं तरी परिमाण लाभणं म्हणतो ना आपण, तसं मामाच्या गोव्याला जाऊयाने लाभले. आता प्रेक्षकांचा आशीर्वाद लाभला की निश्चित लाभणार, कारण तुम्ही आपल्या मातीत बसून इथे बोलताय. कारण ठाणं ज्याच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात, आणि ज्याची हे गोष्ट असंच तुम्ही मला सांगताय Olympics. गडकरीची, आणि ज्यानं तुम्हाला घडवलं त्याची, अर्थात त्या रंगमंचावर बसून एखादं स्वप्न पाहणं किती मोठी गोष्ट आहे. नाही आणि ते पूर्ण होणं. ह्या रंगमंचाने आम्हाला खूप काही दिलं, हो खूप काही दिलं. आणि तू नाटक करणाऱ्यांना कुठल्याही कलाकाराला विचार की तुम्हाला कुठल्या रंगमंचावर काम करायला मजा येते, सगळेजण गडकरीच नाव घेतात. तुला सांगू कुणालाही हे फोन दैवी आहे स्टेज. प्रयोग लागतो ना ठाण्यामध्ये, तर सांगतात की काशीनाथला नको येऊ, गडकरीला आहे बघायला. हो. ह्या इथे जादू आहे, इथे जादू आहे. इथे खरंच. बहरतो, रंगतो. मी तुला सांगतो आज की आपला सिनेमा सक्सेसफुल होईल, प्रेक्षकांना आवडेल, त्यांच्या पसंतीस पडेल, आणि सिनेमा खूप मोठा झाल्यानंतर पुन्हा आपण इंटरव्ह्यू करू तो इथेच करू. निश्चित इथेच करूया. पण मला तुम्हाला घेऊन तलाव पहिला जायचंय. तुला आम्हाला पाणीपुरी खायला घालायची. खायची आहे, तुम्हाला खायला चला, घालायची. चला, आपण चला. तिथे बसूया, कारण इथे आलो आणि पाणीपुरी नाही खाल्ली. पाणीपुरीची Yes, आठवण करा. पाणीपुरीसाठी आम्ही तिथे. हे जे काय आहे पुढचं तुम्ही करा, ट्रेलरचं काम आहे उरकतो ते. अरे पाणीपुरी खायची आहे. हा पण ते करा ना तुम्ही, तिच्यावर जा, पाणीपुरी करून ते क्लोज. पैसे दे ना. पैसे दे ना बाई. कसले पाणीपुरी खायला मला दहीपुरी पण खायची आहे. दे ना. अरे ए थांब, चल राहू दे, जा, राहू दे. जा, काम आहे तुझं, चल. ठाण्यातला दुसरा हा एक हॉटस्पॉट आहे ना, तलावपाळी. आय थिंक हा सर्वात पहिले हा मेन स्पॉट आहे ठाण्याचा, तलावपाली, मासुंदा तलाव. ओळख ठाण्याची, मासुंदा तलाव म्हणतात ते. इथे आम्ही खूप क्षण आम्ही घालवलेले आहेत. अनेक खूप वेळा इथे बसून, आता कॉलेजला असताना आम्ही हे आता बांधलंय म्हणून आता याच्यावर बसून हो. दिवसभर बसलेलं असं, पडलेलं असं. तेव्हा हे रेलिंग नव्हते, रेलिंग आणि कट्टा होता.
मी आणि सुनैना कायम तेच मी इथे विचारणार बसायचो, होती. हा. कायम या कट्ट्यावर बसायचो आणि यार काय मेमोरेबल दिवस होते ते. लव्ह बर्ड्स. हो इथे यार. मित्र मित्रच यायचा की मित्र मैत्रिणी म्हणून पण ऑफकोर्स मित्रमैत्रिणी पण हो यायचो. हो हो मित्रमैत्रिणी हा कट्टा होता ना पूर्ण तलावपाळीचा. कॉलेजचं लाईफ आम्ही परिपूर्ण जगलेलो आहोत. मला एक किस्सा आठवतोय. आमचा एक मित्र होता, हा, त्याचं ब्रेकअप झालं हा. आणि ते ब्रेकअप याच्यामुळे झालं. म्हणजे कसं सांग समीर, सॉरी सर ठीक आहे आता नाव घेतलं सांग चल. तर त्याचं ब्रेकअप झालं होतं, ते ह्याच्यामुळे झालं होतं. आणि ते ब्रेकअप झालं, पण तो एक दिवस इथूनच कायनेटिक त्याची गाडी घेऊन जात होता आणि तिची मैत्रीण आणि त्याची ती जी जिचं त्याची breakup girlfriend झालं, होती, ती आमच्याशीच गप्पा मारत होती इकडे. बसली इकडे. तर तो इथे थांबला, तिला बघून ब्रेक मारला, इथे आला भर समोर, रस्त्यात, भर रस्त्यात हे सगळं गर्दळ अशी सगळी वर्दळ होती. हा. तो इथं असं ब्रेक दाबला, उतरला आणि ती अशी उभी होती. आम्ही इथे बसलो होतो, तशी वळली, हा आला समोर आणि मस्त मस्त तुझी काय माझी लेस ना, त्याला तोडच नाही, मस्त मस्त असं करून म्हणजे त्याला म्हणून द्यायला तू माझ्याशी ब्रेकअप करून माझ्याच तू गप्पा मारत बसली. आणि तुमची रिॲक्शन काय होती पण तेव्हा? आम्ही हसून हसून मेलो. मी हसत होतो आणि त्याच्यावर तो अजून चिडून निघून गेला. हे बघ आम्ही ठाणा कॉलेजवरती 3 वर्ष राज्य केलं आणि माझं मी राज्य पण होतं. ठाणा कॉलेज हा? हा माझं राज्य होतं ठाणा कॉलेजवरती. ए मी पण ठाणा जिल्ह्यातल्या कॉलेजमध्ये होतो. पुन्हा अंबरनाथ अंबरनाथला कांसई कॉलेजला होतो मी. अच्छा. ते साई ग्रुप हॉटेल महात्मा जे आहे ना, गांधी. खूप जुनं आहे. हो, ते साई तर ग्रुप. म्हणजे आमचं चहासाठी चहासाठी हो फेवरेट साई ग्रुप. फॅन्टॅस्टिक चहा मिळायचा तिकडे. आणि तुला आठवतं त्याच्या बाजूला एक चायनीज होतं हो 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 आणि तिथे झालं नंतर. मध्ये आपणच बसलो होतो, ते आग लागली आणि बाहेरून उभे राहिलो होतो आणि मग आम्हाला बिल नाही, आम्ही कल्टी मारली. ए मी आणि सुनैनाने बऱ्याचदा इथे बोटिंग केली. हो बोटिंग किती मला वर्ष फार झाली. दोन हा पॅडलवाली. ड्रायव्हर्सचं बोटिंग करतात. तुला हा रस्ता दिवाळीत लक्ष्मीपूजन पहिल्याच दिवशी आहे, दिवाळीत हा तलावपाली आणि रामावती रोड इतका भरतो आणि हा ठाण्या शहरातले हो, बापरे. एवढे तरुण मुलं मुली इथे जमा होतात ना हो, सकाळी. हो, हो, हो. सगळं असं म्हणजे साठी. फुल भरलेलं असतं. Yes, yes, yes. आता 31 जुलैला जमा होतील बघ. मला तेव्हा मी कळव्याला खारेगावला राहायचो आणि एकांक स्पर्धा वगैरे आम्ही करायचो. तेव्हा बस होती आणि रिक्षाला पैसे नसायचे आणि बस 12:30 1 का 1:15ची बस गेली की बस नाही, ती 4ला यायची. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिकडे. Yes, yes. हो. तर तिथे रात्री मी झोपायचो. एक तर मिड डे किंवा मुंबई मिरर नावाचा पेपर यायचा माहितीये, मिड डे. तो विकत घ्यायचा, इंग्लिश म्हणून नाही, त्याची पानं भरपूर ना, हा. तर ती अंतरून झोपायला मग त्याच्यावर झोपायचो आणि मग तिथून पाव विकत घ्यायचं. तिथे एक बेकरी होती हा. आणि ते माशाने टाकत बसायचो. मग पहाटे 4ची बस पकडून घरी जायचो ओ. तिथे. मग आणि तेव्हा कथा एका मस्त रामाची नाटक करत होतो, त्यात मी राम करायचो. तेव्हा मला 2 हवालदारांनी असं झोपलो, तर मला उठवलं, हे उठ उठ. मी उठलो तर त्यातला तो एक जण हिस्सा होता. तेव्हा मी ना कॉन्ट्रॅक्टचे शो करायचो गणेश उत्सवाचे. ते एका हवालदाराने तेव्हा मला पहिल्यांदा कोणीतरी ओळखलं होतं, अरे तू राम करे, Fan तू राम ना, हा झोप 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 झोप. मग त्यानं मला राम म्हणून झोपून दिलं. मस्त. म्हणजे वनवास तुझ्याही नशिबी होता. अरे तो आपल्या सगळ्यांच्याच नशिबी आहे. हा. पण ना आता तुझ्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने सांगतो, जरा विनंती आहे, ठाणेकर काळजी घ्या जरा प्लीज. कचरा कुंडी आहे त्यात टाका. निर्माल्य कलश येतो हा. आणि सगळं निर्माल्य बाहेर पडलंय. हो पण याची काळजी घेतली पाहिजे कारण हा इतका सुंदर स्पॉट आहे म्हणजे ठाण्यातला. काय? पण घेतलीच तुम्ही पाहिजे. ठाणं ठाणेकरांनी किती बदललेलं पाहिलंय तुमचं. ठाणा आता कशा खूप बदललं, पद्धतीनं? खूप बदललं. काही गोष्टी आहेत Development? ज्या जुन्या आठवणींना उजाळा देतात, अजूनही आहेत. हा. म्हणजे आमचं गडकरी रंगायतंत्र आहेच, मासुंदा तलाव आहे, उपवन येऊर. एक तर ठाणा म्हणजे तलावांचं शहर म्हटलं जातं माहिती. 37 तलाव आहेत ठाण्यात, शहरात फक्त. Yes, yes, पण त्यातले किती छान जपली गेली, किती जपली. आता हळूहळू त्याचं जतन होत आहे, करतायत, पण ती जपली पाहिजेत अजून. पण आता ठाणं खूप भरून गेलं. सुटसुटीत ठाणा मिस करतात. जे आमचं सुटसुटीत होतं ना ठाणं, खूप ते आता गर्दी नाही. झाली, वाढत खूप गर्दी गर्दी झाली, खूप गर्दी झाली. बरेच बाहेरचे लोक येऊन राहायला लागले इकडे. नाही येण्याबद्दल नाही, पण ठाणं बदललं एवढं मात्र नक्की. बाहेरनं गोरंदर रोड आता वांगणीवरनं येऊन इकडे राहायला लागले. ए अंबरनाथ वांगणी काय नाही म्हणजे माझं तर मी तुला सांगू, माझं तर स्वप्न होतं मी ठाण्यात या. आणि माझ्या बरोबर कसं असतं बघ ना, मित्र कसे असतात की माझ्यासोबत माझ्या मित्रांचं पण स्वप्न होतं की मी ठाण्यात यावं यार.
मी ठाण्यात येण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न जर कोणी केले तर तो विजू मानेने केले. विजू मानेने मला घर मिळवून दिलं, हे शोधून दिलं. तो प्रवास अलका कुबल इथे राहायच्या पहिले या बिल्डिंग मध्ये. काय बोलतो? हो, अलका तर इथे राहायच्या पहिले. हो मग नंतर त्या गोरेगावला शिफ्ट झाल्या. अरे इकडे ओपी नेयर पण राहायचं माहिती हो, ओपी नगर तिकडे. त्या आपलं गोखले रोड, गोखले रोड. पण असं नाही वाटत, ही साईड पूर्ण बदलली आहे ठाण्याची. हा? हो छोटे छोटे बंगले पण होते कारण इथे असे. हो हो. पण ते होणारच ना ग, शहराचं थोडस बदलणार असते ना, गर्दी होते तशी. बरोबर, ते तर आहेच. नाही पण एक हे आहे की म्हणजे प्रशासनाने खूप छान हे सगळं रचनात्मक केलेलं आहे, हा. सुधारणा आता हे केलं ते खूप छान केलंय. आणि जपलंय. आता म्हणजे पब्लिकचं कर्तव्य आहे की त्यांनी ते थोडासा सांभाळणं, जतन civic करून ठेवणं. sense थोडासा गरजेचं. वाढून. मध्यंतरी कपल्सला बसण्यावर पण इथे बंदी होती. हो. हो. हे वेडेपण आहे. कपल्सने बसायला वेडेपण. हरकत नाहीये, पण बाकीच्या गोष्टी जो काय कट्टा नाही तर इतर कट्ट्यावरती लोकांना त्रास विचारवंत होईल येऊन सगळ्या बसणार का? कट्ट्यावरती कपलच येऊन बसणार नाही. पण आणि इथे कपलसाठी एखादा असावा ना निवारा, का नसावा त्या आईला. आणि ठाणा मला वाटतं तळापळी अजून कशी आहे ना, नाही मी अजूनही आणि बग्गी ए यार, इकडे, मी आणि घोडागाडी सुनैना आहे. इथे तासन तास बसायचो. कित्येकदा आम्ही बोटिंग करायचो. बरं, पाणीपुरी कुठे खायची हे तुम्ही पाणीपुरी पुढे आहे. सांगा. तुला सांगतो, नाटकांमधनं काम करत असताना हा. तेव्हा येणार फक्त येणार. तुमचे फॅन्स भेटतात ठाण्यातले. तुला सांगतो त्यावेळेला बाबाकडे फक्त पैसे असायचे हा. हो, आणि बाबाकडेच फक्त गाडी होती. हो? हा Four फियाट wheeler? होती Four आणि wheeler? कायनेटिक हॉन्डा होती. मी जेव्हा होतो तेव्हा हिरव्या Fiat, रंगाची Fiat. प्रवेरा होती. नाही, त्यावेळेला नंतर आली, त्यावेळेला होती. प्रवेरा होती ना, एक बाबा Tavera त्याच्यावर रे, लिहिलं होतं Toyota माझ्या. Police, कॉलिस होती. आणि नंतर त्याने स्विफ्ट घेतली होती लाल रंगाची. हा, हा, हं? आणि त्याच्या गाडीतनं इतका मी फिरलोय ना हा. आणि म्हणजे माझ्या बापाची गाडी असल्यासारखाच मी त्याच्यातनं नाच केलाय. ए बाबा म्हणजे भर पावसात, ए खिडकी उघड रे, अबे एसी चालू आहे ना, बंद कर मग तो, खिडकी उघड, मला पाऊस बघायचंय. बाबाच्या फियाटचा नंबर 302. हो, सदा आहे, मौत. दफा 302 येते. त्यावेळेला बाबाने मला जेवढी पाणीपुरी खाऊ घातलीये, हो. माय गॉड, म्हणजे ते जेवणच असायचं खरं तर, कारण बजेट नसायचं, त्यामुळे तेवढंच जेवायचं मी. परवडणारं खाणं. तेवढं परवडणार का? इथे तो क्लास होता कम्प्युटरचा, इकडे तो आला होता त्या मिसळच्या बाजूला. वा. हो. पण आपल्या शहरात फिरताना नाही, आता तर तुम्ही मला वाटतं सगळ्यांचे पावसामुळे ते पाणीपुरीवाले celebrate- बंद आहेत. हा, नाही दुकान असतील ना. ते बघ ना, ते ती गाडी दुकानातल्या पाणीपुरीला मजा आपण नाही. दुकान, नाही, पण गाडीवर येतो बघ, गाडी आहे बघ राहुल. हा, गाडीवरच्या पाणीपुरीला कोणतरी मजा आहे. भैयाची गाडी. भैयाचीच गाडी. भैयाचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीला टेस्ट आणि नाही. काही नालायक लोक आहेत ना, ज्यांच्यामुळे जे खरोखर चांगले पाणीपुरी आणि भेळपुरी असतात, त्या भैयांची नावं खराब झाली आहेत. आता इथे कोण होतं पहिले पाणीपुरी, त्यांच्या हातची खायचे ना लोक. हो हो हो. आज लोकांना मुंबईची पाणीपुरी, मुंबईचा वडापाव जास्त आवडतो. चल त्या गाडीवर तिकडे. जाऊ. चला चल जाऊया. ती बघ, क्रॉस मस्त करूया, आहे. क्रॉस करूया. कुठली गाडी? ती बघा बघ तिकडे समोर, मस्त आहे त्याने, मस्त झाकलंय जाम. पाणीपुरी स्पर्धा वगैरे लावायचं तुम्ही, नाही, कोण नाही. जास्त खाताय? नको दोघांमध्ये नको, लागले हे भाई तरी. आता दुपारची नाही, नाही, पण आम्ही नाही, खूप नाही, खायचो, नाही, मी आणि बाबा खूप खायचो पाणीपुरी. पाणीपुरी सगळे आम्ही कुठेही हा, म्हणजे आम्ही कुठे? शूटिंग पाणीपुरी. पाणीपुरी गाडी दिसली एक गाडी थांबव. आत्ता पण गोव्यात असताना पण ग, गोव्यात आम्ही असताना बघत हो, नाही हो. की हायजीन पण विजीन. गोव्यात पाणीपुरी चांगली मिळते का? कारण गोव्यात फिश चांगलं मिळतं. आम्हाला उत्तम मिळाली होती. हो? हो हो, आता आम्ही गोव्यात फिश एकत्र- आणि राईस. हा, फिश राईस. तिथे जास्त फिश करी अँड राईस. गोव्यातली लोक पण आमच्या बरोबर होती ना, हा. आम्ही तुला सांगायचो आम्ही पाणीपुरी खायची ना, म्हणजे प्रॉपर जिकडे चांगली पाणीपुरी तिकडे घेऊन जायचं. कशी झालीये? कशी लागते? एक नंबर.
बरं इथे तुम्ही आल्यावर असे तुमचे काही अड्डे होते म्हणजे याच्याकडे जाऊन पाणीपुरी खायची, याच्याकडे जाऊन हो. फालुदा पण इथे एक चांगला मिळतो. आता एवढं आठवत नाही पण एक दोघं जण ठरलेले होते यांच्याकडेच खायचो आणि आम्हाला बर्फाचा गोळ्यावाला ते गडकरीच्या समोर होता. तिकडे अजूनही हो, आहे हो. बहुतेक माहित नाही. उजवीकडे उसाचा रस असतो ना, उसाचा रस तिथे पण आहे, तिथे उसाचा रस मी प्यायचो. तिथे कायम उसाचा रस प्यायचो. एक म्हणून की मोहन रे टी स्टॉल होता, आपण चहा प्यायला बसायचो सगळे सगळे तिकडे बसायचो दिवसभर. नुसता चहा मिळायचा तिकडे, चहा कॉफी. हो पण मी गडकरीचा वडा उसळ पाव कॅन्टीनचं बोलतोय तू? कॅन्टीनचं. हो. वडा उसळ पाव आणि हे आपलं उसाचा रस संध्या तुला तिथेच असायला हवं. पावसामध्ये एक तुम्ही इथे सरक मग. नॉस्टॅल्जिक असतं. आता होतं तुमचं खाणं असं रस्त्यावर उभं हो राहून हो होतं? हे का आता तेच तर करतोय. आणि आता तर शूटिंग करतोय आपण. हा, खातो ना पाणीपुरीसाठी काही मी जातो. आम्ही हे बघत ना लोक ओळखतात मेरा होय अंकुल. आम्हाला पाणीपुरी खायची आहे. वा गोव्याला जाऊन काय काय खाल्लं खास तिथलं फूड लोकल लोकल बापरे. फिश करी लोकल तिकडचं ते रस्सा ऑमलेट मिळतं ना, रस्सा ऑमलेट. नाही रे रस्सा रस ऑमलेट, रस ऑमलेट हो रात्री मिळतं गाडीवर. ते तिकडचा लेपो आहे, चोणक आहे. चोणक चोणक चणक कारण लेपा मला वाटतं किंगफिश. गोवा मी आता तुमच्या सिनेमाच्या माध्यमातून पाहणार आहे. मी अजून गोव्याला 100% गेली नाही. काय बोलते Yes. गोव्यात अजून गेली त्यामुळे नाहीस? मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाच्या माध्यमातून मी गोवा पाहणार क्या आहे. बात आहे. वा, प्लीज सुपर. बघ, तुला इतका सुंदर गोवा दिसेल ना, अख्खा गोवा दिसेल आणि आम्ही अख्खा कव्हर पण केलं. येस गोवा कोकण दिसेल तुम्हाला अख्खं. वा तर कुशलने अशा पद्धतीने टी वा ते शर्ट कायम त्याचं व्हाईट टी शर्ट व्हाईट टी शर्टला पाणीपुरी लागतोच. खाल्लीये हे कळलं पाहिजे घरी जाऊन सुनेनाला. हा कायम प्रॉब्लेम कायमचा आहे त्याचा. व्हाईट काही घातलं की ते होतच. वाटून दे. हा मस्त पाणीपुरी टेस्टी. त्यात आहे ना पाणीपुरीचं पाणी जर थंडगार असेल ना तर आणखीन मजा मजा येते. येते. बर्फ नाही आहे क्या? सर्दी होईल ना लोकांना. आता पाऊस सुरू झालाय. अजून हवे नाही नाही, अजून बस हवे घ्या. बस. तुझे पाणी दो ना. सुकापुरी 4 बनवणार. मजा आली. हे बरंच मोठा आकार लागणार आहे अशा पद्धतीने. पण खाऊ नको. ओ हे खूप मोठा आकार आहे. चीयर्स. चीयर्स. पुरीवाला चीयर्स. अशा रीतीने पाणीपुरी खाल्ल्यानंतर जर सुकापुरी मिळाली नाही तर मी आंदोलन करेन. आंदोलन खाद्य खाणं शास्त्र असतं. ते मिळालंच पाहिजे. आता एक मुलाखतीचा हा शेवट शोचा हा शेवट. मला ठाण्याविषयी तुम्हाला असलेला अप्रूप एका लाईनीत एका ओळीत सांगाल. ठाणा शहर तुमच्यासाठी आणि ठाणे शहर ना मराठी माणसांचं मध्यमवर्गीय मराठी माणसांचं ठाणे आहे. आणि त्याचा खूप फायदा होतो. नेबरहूड तुमचं मध्यमवर्गीय असेल, सुशिक्षित मध्यमवर्ग असेल तर तुमच्या कुटुंबाला एकंदर संस्कारांमध्ये, समाजामध्ये, सिस्टीममध्ये एक वेगळा फरक पडतो. आणि ठाण्यात तुम्ही कुठेही जा तुम्हाला सुशिक्षित मध्यमवर्ग मिळणारच. आणि म्हणून ठाणे प्रसिद्ध आहे. कलाकार सुद्धा मुद्दामून सगळे मुंबईत राहतात पण शेवटी राहायला मात्र स्वतःचं घर मात्र ठाण्यातच घेतात. माझ्यासाठी सगळ्यात आधी माझी ओळख हे माझं ठाणे असं मला वाटतं. माझ्यासाठी ठाणं म्हणजे मित्रांचा कट्टा. ज्या मित्रांचा आता सिनेमा येतोय मामाच्या गोव्याला जाऊया, तर ते तर आपल्या तिघांसाठी सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी सो तो रुपेरी पडदा म्हणजे ठाणं, मैत्री म्हणजे ठाणं आणि मामाच्या गोव्याला जाऊया म्हणजे ठाणं. वा. आणि आज खरंच या निमित्ताने आपण ठाणं खूप मोठं आहे खरं तर. Yes. पण गडकरी ते तलावपाळी पर्यंत जो प्रवास आपण केलाय तोच इतका व्यासंग प्रवास आहे त्याचा. आणि मस्त इतका पाऊस. छान आहे आणि छान पाऊस कोसळतोय. त्यामुळे पुन्हा कधीतरी जेव्हा आता सिनेमा धो चालेल त्याच्यानंतरचा जो एपिसोड असेल तो उर्वरित ठाण्यात आपण करू. डन. हा? ठाण्याच्या 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेव. ठाणं, खाणं आणि विजू मानव. So, म्हणजे खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका वेळ दिला आणि छान मस्त पाणीपुरी खाल्ली, छान धमाल गप्पा रंगवल्यात. रंगभूमीच्या आठवणीत एकदम मला वाटतं 20 वर्ष 25 वर्ष तू आम्हाला आधी मागे घेऊन गेली Yes. थँक्यू. तुझ्याबरोबर गप्पा मारताना खरंच कायम प्रणाली, मजा खरंच येते. मजा आली. खरंच मजा येते. Thank you. तू आणि तू बोलतं केलं Thank you. हा आणि तू खरंच आम्हाला मागे घेऊन गेलीस, त्या वर्षांमध्ये घेऊन गेलीस.
आमच्या त्या भांडणांमध्ये घेऊन गेलीस यार. थँक्यू. खूप छान. आणि अर्थात तुमच्या चौघांसोबत मला खूप दिवसापासून हा इंटरव्ह्यू करायचा होता. या सिनेमाच्या निमित्ताने तो मी केला, याचा मला खूप आनंद आहे. आणि असंच मी जसं म्हटलं तसं सक्सेस मिळाल्यावर पुन्हा एकदा भेटू आणि पुन्हा एकदा ठाण्यात फिरू. थँक्यू. आणि प्रणालीसारखं जर का तुम्हालाही गोवा फिरायचं असेल तर 31 जुलैला सिनेमागृहात मामाच्या गोव्याला जाऊया. आमच्या पिकनिकला या. येस. आणि तुमच्या मित्रमंडळींसोबतच या, म्हणजे पिक्चरला अजून मजा येईल बघायला. थँक्यू.